मंडळी, एखाद्यानं किती बेईमान असावं, किती कृतघ्न असावं, जगात बेईमानीचा एखादा पुरस्कार द्यायचा झाला तर तो कुणाला मिळेल माहितीये का? तुर्कस्तानला, अझरबैजानला. कारण का तेही सांगतो. हा तोच तुर्की देश आहे ज्यांच्या घरात भूकंपानं माणसं जमिनीत गाडली गेली तेव्हा पहिल्यांदा मदतीला आपण भारतीय पोचलो. हा तोच तुर्की देश आहे ज्यांचे लोक कोरोनात तडफडून मरत होते तेव्हा भारतानं त्यांना लस दिली आणि त्यांचे लोक वाचवले. या सगळ्याची परतफेड या बेईमानांनी पाकिस्तानला आपल्या विरोधात मदत करून केली आहे, आपले जीव घ्यायला. ठीक आहे, ज्याची ज्याची नियत असते, पण आता या बेईमानांना धडा शिकवायचा भारतीय सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि आपला भारत एक असा देश आहे जो एक गोळी न चालवता कुठल्याही देशाचा बाजार उठवू शकतो. कारण बाजाराला उभारी देणारी, एखाद्याचा बाजार उठवणारी विशेष अशी ताकद भारताकडे आहे. भारत जगातली प्रमुख बाजारपेठ आहे. देशातला मध्यमवर्गीय ग्राहक भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. याच शक्तीचा वापर करून भारतीय विनाकारण वाकड्यात शिरलेल्या तुर्कीला अद्दल घडवण्याच्या बेतात आहे. ज्या तुर्की अझरबैजाननं केवळ धर्माच्या आधारावर दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा दिला, भारताविरोधात सैन्य मदत पुरवली, म्हणून हे दोन देश भारतीयांच्या डोक्यात गेले. हे खरं आहे की सीमेवरचं युद्ध शमलंय, पण भारतीयांच्या डोक्यातलं ते शमलेलं नाहीये. म्हणून सगळे पेटून उठलेत. तुर्कीला धडा शिकवण्याच्या इराद्यानं सोशल मीडियावर #बायकॉट तुर्कस्तानची लाट आली. लाट. उद्योगपती, राजकारणी, अभिनेते सगळेच मैदानात उतरलेत. सामान्य माणूस उतरलाय, सामान्य माणूस. त्यामुळे या बहिष्कार अस्त्रानं तुर्कीला घाम फुटलाय. या म्हणतायत काय प्रॉब्लेम नाही आमच्या इकडे. हात दाखवून अवलक्षण म्हणतात ते यालाच. ज्या भारतीयांच्या पर्यटन बारीनं तुर्कीच्या ताटात वर्षाला 3-4 हजार कोटी पडायचे ते त्यांनी गमावले. कारण भारतीय पर्यटकांनी तुर्कीकडे आता पाठ फिरवली आहे. अझरबैजानचं तेच आहे. बायकॉट नंतर ऑपरेटर्सने दौरे रद्द करावे लागले, विमानं रिकामी जाऊ लागली आहेत. आता तीही बंद होती. हजारे कोटीचे तुर्कीचे सफरचंद विकले जायचे, त्यावर भारतीयांनी बहिष्कार टाकला. नको म्हणाले, तुमचे फेकून दिले. आशियातील सर्वात मोठ्या मार्बल व्यापाऱ्यांनी सुद्धा सांगितलं तुर्कस्तानला मार्बल पाठवू नका. मार्बलचा सगळा व्यापार ठप्प झाला. तुर्कस्तानातून येणाऱ्या 3000 कोटींच्या मार्बलची ऑर्डर कॅन्सल झाली आहे. क्रॉकरी आणि कार्पेट व्यापाऱ्याची सुद्धा हीच परिस्थिती आहे. बहिष्काराच्या त्या मूडमध्ये आहेत. राष्ट्र प्रथम म्हणत सिने कलाकार असोसिएशन सुद्धा आक्रमक झाली आहे. त्यांनी ही तुर्की अझरबैजानमधील चित्रीकरण स्थळावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. कारण प्रश्न देशाचा आहे. हे अहिंसक पण प्रभावी असं तुर्की आणि अझरबैजानच्या विरोधातलं अस्त्र त्यांचं दानापाणी बंद करू शकतं. मंडळी, तुम्हाला कल्पना आहे की जगात सध्या व्यापार युद्ध सुरू आहे. त्यात अमेरिका, चीनसारख्या महासत्ता मैदानात उतरल्यात. हे व्यापार युद्ध आर्थिक आणि राजकीय रणनीतीचा भाग आहे. आपले आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हे देश हे युद्ध खेळतायत. या युद्धात एकमेकांना जेरी सांडण्यासाठी टेरिफ, आयात कोटा, सबसिडी, चलनाचं अवमूल्यन, प्रतिबंध अशा कितीतरी अस्त्रांचा वापर केला जातोय. आजच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? ॲपल कंपनीच्या सीईओनं त्यांनी सांगितलं, तुम्ही भारतात ॲपलचे कारखाने काढू नका, कारण अमेरिका फर्स्ट. मग भारतीयांनी राष्ट्रप्रथम म्हणत आपल्या सामूहिक शक्तीचा वापर करून शत्रूला मदत करणाऱ्यांना धडा शिकवला. काय चुकलं? प्रश्न आहे. आपल्या बहिष्कार अस्त्रानं शत्रू राष्ट्रांना वठणीवर आणणं शक्य होईल का? चला चर्चा करूया, पण त्याआधी बघूया नेमकं घडलंय का.